तर छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठणच्या जायकवाडी धरणातून 2,54,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे शहरातील अनेक वसाहतीत पाणी शिरलंय। रात्रीतून हा धोका आणखी वाढण्याची स्थिती आहे। त्यामुळे स्थानिक प्रशासनाने तब्बल 3,000 नागरिकांचं पैठण शहरातल्या नाथ हायस्कूलमध्ये स्थलांतर केलंय। मात्र तिथं अजूनही अनेकांना जागाच उपलब्ध झालेली नाहीये। तर ज्यांना शाळांच्या खोलींमध्ये ठेवण्यात आलेलं आहे त्यातील अनेकांची जेवणाची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाहीये। लहान मुलांना देखील जेवण मिळत नसल्याचं दिसतं आहे। या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। पैठणच्या जायकवाडी धरणातून तब्बल 2,26,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आणि त्यामुळे पैठण शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं। आता या लोकांना स्थलांतरित केले जात आहे। श्री संत नाथ हायस्कूलमध्ये ही सगळी नोंदणी सुरू आहे। किती लोक झाले आतापर्यंत? कुटुंब आहे का? हो, कुटुंब आहे 576। म्हणजे अंदाजे एका कुटुंबात किती लोक आहे? एका कुटुंबात 14, 5 असे 10 कधी 5 बी पकडले तर 3,000 लोक होतात। हो, म्हणजे 3,000 लोकांना या ठिकाणी स्थलांतर करण्यात आलंय। मात्र परिस्थिती तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो। अनेक कुटुंबांना अजूनही या ठिकाणी जागा मिळत नाहीये। काही महिला माझ्या सोबत आहे। काय झालंय? जागा मिळाना ना आम्हाला अजून सर। हा एका इथं सगळं वरती आहे, तिकडे ओलं आहे, तिकडून जाऊन बघून आलो आम्ही। कुठले तुम्ही? हे दल्लेच आहेत ना, साठेनगर। हे दल्लेच साठेनगर। पाणी आलं ना आता आतमध्ये। काय झालं तुमच्या वस्तीमध्ये? पाणी शिरलंय आतमध्ये। घरात किती लोक? 10 लोक। आता तुम्ही सगळे 10 लोक इथं थांबले? 15 लोक ते 15 खटलंय सर आमच्या वालं लय मोठं खटलंय। सारे लेकर बाळ काही घरी राहिलेत, काही संघ आणलेत। मला जागा बघू आणि मग घेऊन येऊ त्यांना। मग आता जागाच नाही काही? जागा नाही ना। हा अशी परिस्थिती आहे। घरात पाणी गेलं आमच्या शिरलं, भांडे वाहून गेले, समजे भांडे गेले वाहून, समजा गेलं वाहून। आता सोबत काय काय आणलंय? काही नाही, आता काय नाही, समजा वाहूनच गेलं, पाणी भिजलं काय आणणार सोबत। 8 वाजता पाणी आलेलं घरी। आमची सोय नाही काही। 8 वाजल्यापासून काय खाल्लंय? काहीच नाही खाल्लं लेकरानं। विकत आणून खायला खाऊ घातलाय आम्ही, रडू राहिले म्हणून। आणखी सोय नाही झाली आमच्या लेकराची काहीच। आता रात्र कशी काढणार? आता अशीच रात्र काढला, रडून रडून रडते लेकर हे होते। असं पाणी नाहीये प्यायला, काही नाहीये। ही सगळी वाईट परिस्थिती पैठणमध्ये आपल्याला पाहायला मिळते। अनेक वसाहती ज्या आहेत तर पाण्याखाली गेल्या आहेत आणि त्यामुळे अशा आता लहान लेकरांना हे खाली झोपण्याची वेळ आलेली आहे। ही सगळी स्वतःच रूम झाडून घेत आहेत। प्रशासनाचे अजूनही यांना काही मदत मिळाली नाही, जेवण मिळालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे। प्रशासनाचा दावा आहे की आम्ही सगळी मदत करतोय, पण 3,000 म्हणजे 3,000 लोक या ठिकाणी पोहोचलेली आहे। अनेकांना अजूनही रूम मिळालेला नाही। भयंकर अशी सगळी परिस्थिती पैठणमध्ये पाहायला मिळते। पूर परिस्थिती निर्माण झाली आणि त्यानंतर या कुटुंबांना या ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं। मात्र त्यांना सोयी सुविधा मिळत नसल्यामुळे या लोकांना अशीच रात्र जागून काढण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। मोहसिन शेख, NDTV, पैठण, संभाजीनगर।